PS स्टोरी टेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. प्रीतीचा तू दूर का भाग 43. लेखिका प्राची सोळे. मैथिली लहान मुलासारखी आदिराजला बिलगून होती. म्हटल्याप्रमाणे आज घरी आलो म्हणून आधीही खुश होता. कथा पुढे सुरू. मैथिली शांत हो, मी आलोय ना आता. नको रडूस. आधी तिला गुंजारत होता, पण मनात एक प्रश्न होताच. मैथिली एवढी का डिस्टर्ब झाले? तिला कोणी काही बोलले का? तिला एकटं वाटतंय का? आदिराज त्याच्याप्रमाणे विचार करत होता. मैथिली थोडी शांत झाली. आदिराज, तुम्ही आलात, आता मला काहीच टेन्शन नाही, ती म्हणाली. तू बस, शांत हो आणि मला नीट सांग, तुला कसलं टेन्शन आलंय? घरात सगळं नीट आहे ना? आजो बरे आहेत ना? हो, आजो ठीक आहेत. आणि इथे घरी? आदिराजने साशंक नजरेने विचारले. इथे सुद्धा सगळं ठीक आहे. आदिराज, तुम्हाला कसं सांगू, मला समजत नाही आहे. मैथिली दोन्ही हातात डोकं गच्च धरत म्हणाली. अगं, अशी काय करतेस? तुझ्यापासून 2 दिवस दूर राहिलो म्हणून स्वतःला दोष देत होतो आणि आता आलोय तर तू असं वियर्ड वागतेस. मला काहीच समजत नाही आहे, आदिराज नाराजीने म्हणाला. मैथिलीला वाईट वाटले आणि तिची चूकही लक्षात आली. असं कोड्यात बोलून आदिराजला कसं समजेल? तिने दीर्घ श्वास घेतला, मन शांत केलं आणि आदीकडे पाहिलं. तो टक लावून तिच्याकडेच बघत होता. आदिराज, प्रॉमिस करा मला की मी जे सांगेन ते शांतपणे ऐकून घ्या. मैथिली हात पुढे करत बोलली. तिचं काय चालू आहे हे त्याला कळत नव्हतं. तुर्तास ती बोलावी म्हणून त्याने मानेनेच होकार दिला. आदिराज, डॅडींचं काहीतरी भयंकर कारस्थान सुरू आहे. काय? आदिराज जोरात बोलला. शांत व्हा, तुम्ही प्रॉमिस केले, रिॲक्ट होऊ नका लगेच. मैथिलीने त्याला शांत केले. मैथिली, प्रॉमिस नंतर, पण तू कोणाबद्दल बोलतेस माहीत आहे? आधीचा आवाज किंचित वाढला. मैथिली दचकली, पण आता नाही तर कधी नाही असा विचार करून मैथिलीने डोळे पुसले. ठीक आहे, आता डॅडी काय आहेत हे तुम्हाला सविस्तर सांगते, त्याशिवाय तुम्हालाही समजणार नाही. मैथिली ताठ बसली व विश्वनाथ चौधरी तिच्या शाळेत आले होते, तिला स्वतःहून आधीसाठी मागणी घातली हे सगळं सांगितले. त्याशिवाय तिच्या आईवडिलांना बार्डेजला नदीत बुडवून मारले हेही संगतवार सांगितले. पण तोंडाने सांगणं आणि पुरावे दाखवणं यात खूप फरक असतो. मैथिलीकडे कसलाच पुरावा नव्हता. तिने विश्वनाथला फोनवर बोलताना पाहिलं होतं, ऐकलं होतं, पण दुर्दैवाने तिच्याकडे पुरावा नव्हता. मैथिलीच्या हातात धरलेले हात आदिराजने पटकन सोडले व उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावरची नाराजी स्पष्ट दिसत होती. तो पाठ करून उभा राहिला. जिच्यासाठी तहान भूक विसरून निघालो तिने आल्यावर असा विरस करावा हे त्याला आवडलं नाही. आणि हे कमी की काय, तिने चक्क त्याच्या वडिलांवर खुनाचा आरोप केला, तोही तिच्या आई वडिलांना मारण्याचा. हे जास्तच झाले. मैथिली उठली, त्याच्या मागे जाऊन उभी राहिली. आदिराज, काय मैथिली? मी तिथे गेलो म्हणून स्वतःवर आकडत होतो, दोषी मानत होतो. आता तुला सोडून जायचे नाही हे स्वतःलाच बजावले होते. तुझ्याशी प्रेमाने बोलावं, फक्त तुझ्याबरोबर सारा वेळ घालवावा, तुला प्रेम करावं हाच विचार मनात होता. पण तू तर मला मोठा धक्काच दिलास. हे बोलताना आदिराजचा स्वर खूप कडवट झाला होता. मान्य आहे मला, डॅडी बिझनेसला घेऊन खूप ॲम्बिशियस आहेत. त्यांना बिझनेसमध्ये कायम टॉपला राहायचे आहे आणि ते सतत तसा प्रयत्न करत असतात, वागतात सुद्धा. कधी त्यांच्याकडून कोणी दुखावलं जात असेल, पण म्हणून ते खुनी असतील, कोणाचा खून करतील असं होणार नाही. अगं, तू आता 2 दिवसांपूर्वी आली आहेस, पण मी त्यांचा मुलगा आहे मैथिली. मी नाही ओळखणार का माझ्या वडिलांना?
अधिराज अजूनच कडवटपणे तिला प्रश्न विचारत होता. मैथिली अधिराजच्या अशा बोलण्याने घाबरली. तिला पुढे काय बोलावं ते सुचत नव्हते. अधिराजला घडत असलेलं सांगणं गरजेचं होते. तिने जमेल तसं सांगितले, पण त्याचा असा भलताच विपरीत परिणाम होईल तिला वाटलं नव्हतं. काय विचार केला आणि झालं काय? तिच्या डोळ्यात पाणी आले. अधिराजच एकमेव सहारा होता तिला. आता तोच दुरावतोय की काय असं वाटू लागले. तिला खूपच एकटं वाटले. मन सारखं भरून येऊ लागले. आजीने तिच्याकडे पाहिलं. तिला जवळ घ्यावे असं वाटलं, पण मनाला आवरलं त्याने. मनात नसूनही न्यायलाजाने तो रूम बाहेर निघून गेला. तो जाताना तिने फक्त पाहिले आणि एवढा वेळ थांबून ठेवलेला हुंदका बाहेर पडला. स्वतःच्या स्टडी रूममधून बाहेर काळोखात एकटा फिरणारा अधिराजला विश्वनाथ खिडकीतून पाहत होता. डोळ्यात चमक होती आणि ओठात कपटी हसू. वाह रे माझ्या मुला, शोभतोस माझा मुलगा. माझी बाजू घेतलीस. त्या काल आलेल्या 1.5 दमडीच्या मुलीला सुनावलंस. वाह, आय एम प्राऊड ऑफ यू माय सन. बरं झाले काही कामासाठी बाहेर आलो आणि हे दोघं बोललेलं सारं ऐकलं, नाहीतर पंचायत झाली असती. पण मैथिली काय विचार करते हे समजलं आणि पुढच्या क्षणी विश्वनाथचा चेहरा उग्र झाला. त्याच्या डोळ्यात अंगार फुलला. मैथिलीला कसं सगळं माहीत झाले? तिच्या आई आणि बापाला या जगातून नाहीसं करण्यात माझा हात आहे तो? कसं? विश्वनाथ मेंदूला जोर देत होता. हे भयंकर आहे. माझ्या साम्राज्याला सुरुंग लावेल ही मुलगी. आज आधीकडे बोलले, त्याने विश्वास ठेवला नाही. पण काय गॅरंटी उद्या ठेवणार नाही? नो 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 नो, आय मस्ट फाइंड आउट द ट्रूथ. मैथिली आणि दामोदरपंत यांना कोण मदत करते? यांना अजून काय काय माहीत आले? आय मस्ट फाइंड आउट. झटक्यात तिच्या डोळ्यासमोर शाळा आली आणि तिच्या पोटात असलेला खजिना. मैथिली, बाज झाला. आली नाहीस की माझ्या छातीवर बसलीस? माझ्या विरोधात बोलतेस? तुला तुझी जागा दाखवायलाच हवी. समोर फिरणाऱ्या आधीवर नजर रोखत विश्वनाथ एकटाच हसत होता. एक भयंकर षडयंत्र जे विश्वनाथने पेरले, ज्यात अडकलेत मैथिली आणि आज्जव. खजिन्याचा लुटारू, आईवडिलांचा हत्यारा, खोटा नवरा, कपटी बाप अशा विश्वनाथला मैथिली हरवू शकेल? काजलच्या फसव्या खेळाचा आधी ठरेल का बळी? नंदिनीची मदत मिळेल की नाही? असंख्य प्रश्न, पण सध्या अनुत्तरित. तेव्हा ऐकत राहा तू प्रीतीचा तू दुर्गा. क्रमश कथा कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. कथा लिखित व आवाज प्राची सोळे. मनपूर्वक धन्यवाद.